सुधारणार आहेस तू? कधी सुधारणार? कधी सुधारणार आहेस तू? सुधारायचे का? तर मंडळी आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळं अर्थात दिवसाची सुरुवातच उशिरानं झाली. सुट्टीच्या दिवशी लोक काय करतात, मस्तपैकी खातात, फिरतात, ऐश करतात. तर दिवसाची सुरुवात झालेली असून आता सगळ्यात पहिलं काम जे आहे ते आहे चिकन आणण्याचं. चिकन आणायला चाललोय, नंतर मस्तपैकी चिकन बिर्याणी खायची. चलो निघलो. ओके का? हो. काय काय टोमॅटो. काय टोमॅटो. कोथिंबीर वगैरे आहे का? कोथिंबीर, लसूण, पुन्हा नको म्हणून कांदा वगैरे आहे का? हो आहे सगळं. नाही. गडी कुठे ठेवली? टेबलवर. तुम्ही नेमकं चाललायत कुठं? चिकन आणायला गेलो असलं तरी सुद्धा थाटात आले. थाटात हो. रुमाल छत्री. मित्रांनो जवळपास 5-6 महिने झालं मुंबईला शिफ्ट झालोय. मुंबईला जेव्हा शिफ्ट झालो होतो त्यावेळेस अशी एक म्हणजे चिंता होती की बाबा आजूबाजूचे लोक कसे असतात, म्हणजे म्हणतात ना की मुंबई फार डेंजर आहे, मुंबईचे लोक चांगले नसतात. तर असं वाटलं होतं आणि असं वाटलं होतं की बाबा आपण जर जी रूम करू त्या रूमच्या आजूबाजूला सगळं काही व्यवस्थित असेल का, म्हणजे सामान बिमान किंवा मग किराणा दुकान वगैरे सगळ्या गोष्टी असतील का. पण म्हणजे सुदैव असं आहे की मी जिथं रूम केली आहे त्या रूमचे आजूबाजूचे लोक पण खूप चांगले आहेत. आणि दुसरी गोष्ट की जे सामान भेटतं ना ते सुद्धा खूप जवळ आहे. आता मी जे चिकन आणायला चाललो आहे ना ते अगदी 5-10 मिनटाच्या अंतरावरचे दुकान आहे. चिकन घेऊया आणि नंतर घरी जाऊया. पुढच्या काही मिनिटांमध्ये मी चिकनच्या दुकानावर पोहोचलो. फारशी काही गर्दी नव्हती त्यामुळं मला ब्लॉक करता आला. मला लगेच चिकन भेटलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. चिकन घेतलं आहे आणि आता त्याच्यानंतर जायचं टोमॅटो कोथिंबीर घ्यायला, कारण की ती संपलेली आहे. पण आम्हाला पूर्ण बाजार भरायचा आहे, पण त्याला अजून वेळ आहे. त्याच्या आधी बिर्याणीची तजवीज म्हणून काय करायची, टोमॅटो कोथिंबीर वगैरे घ्यायची. कोथिंबीर वगैरे आहे का? हाँ वीडियो में निकालतो आपको. कोथिंबीर टमाटर आहेत ना? ठीक आहे. कसे देईल टोमॅटो? ठीक आहे, 5 किलो टोमॅटो द्या आणि कोथिंबीर द्या 10 रुपयाची. मिरच्या आहेत? मिरच्या पण द्या. मिरच्या कशा दिल्या? ठीक आहे, अर्धा पाव द्या. मुंबईला ना आमच्या घरी एक छानसं पिल्लू आहे, म्हणजे आमच्या घरासमोर राहतं आहे ते पिल्लू तुम्हाला दाखवतो मी. आम्हाला कधी जेव्हा बोर होतं ना त्यावेळेस आम्ही त्या पिल्ल्याला बोलवतो. बघा हे बघा, हे पिल्लू आहे, हे बघा. हाय कर. हाय. नाव काय बाळा तुझं? नाव सांग. असं पिल्लू आहे, मस्त एंटरटेनिंग आहे. असं बघा, असं बघा. हां काय बोलू मी? सरळ बघा ना, असं सरळ पण नसतं का? बोला हाय. ओके. काय करताय मंडळी? हां काय बोलू सांग ना, सरळ पकड ना. बाराचं काय होतं असं बोल. काय बाराचं काय होतं मराठी ते बोल. हां मी आता बिर्याणी खायची फरमाईश केल्यामुळं बायकोने लसण सोलायला दिलाय. आता लसण सोलत बसायचं. हे बघा, हे बघा, इसको अभी सोलते है. कोण आहे मग तू? अरे काय दे, इंट्रोडक्शन दे ना तुझं. इकडे इंट्रोडक्शन दे. काय माऊचा फोटो काढणार? ठीक आहे, थांब. या लसूण सोलायला. अरे बोल काहीतरी. काय बोलू आता? दोस्त लोग, हमारी आधी बिरयानी बन चुकी है मतलब उसकी तैयारी थोड़ी बहुत पूरी हो चुकी है. आपको दिखाता हूँ मैं. ये देखो हमारा कांदा कट चुका है, टोमेटो प्याज होता है. वही वो प्याज कट चुका है, हमारा टोमेटो कट चुका है. ये लहसुन रेडी है जो कि मैंने क्या बोलते उसको, मैंने उसको छिटा है नहीं, छिया है नहीं, मैंने उसको सोला है. और ये देखो, और वो वहाँ पे चिकन है, यहाँ पे अभी धनिया कोथिंबीर
कट रही है और ये हमारी वेदू है. बोल आता. अगं बोल ना. काय म्हणत होती तू? फोटो काढू तुझा? किचनमध्ये जा. काय अरे किचनमध्ये जा. पिक्चर मध्ये जाऊ? किचन. किचन मध्ये जाऊ आणि काय करू किचन मध्ये जाऊन? माऊला मदत करू? माऊला बोल फोटोमध्ये चिकन मसाला आहे. हा हा ठीक आहे थांब. चिकन मसाला नाही ते हे बघा सध्याला आमची फोडणी देणं सुरू आहे. अगोदर तेल टाकायचं असतं, नंतर कांदा टाकायचा असतो आणि मस्त चला रेसिपी सांगते. फोडणी दे. हा ये देखो. दिसतच नाही. तुला दिसत नाही मग तू छोटी आहे ना. छोटी है ना तू. ये देख ये देख. ठीक है दिसला. भाई लोगों अभी फोड़नी कंप्लीट हो चुकी है. अभी ये डल रहा है चिकन. आता या चिकनला मॅरिनेट करावं लागतं ना. मग काय करतेस हे? उकडून घेतेस. हे उकडून द्यायचं. किती मिनटं साधारण? बिर्याणी नाही करत तुम्ही. दम बिर्याणी नाही मग नॉर्मल करतेस. ठीक आहे. गोल सर्कल काढ. इथे काढ. हा अगं असं नाही असं खाली करायचं. थोडंसं खाली कर कर कर. काढ चल काढ काढ. क्यू क्यू म्हण क्यू. क्यू. हां काढ. सर्कल काढ. गोल सर्कल काढायचं. हां ओके गुड गर्ल. हां आणि आता एक रेष. ओके क्यू. हात पकड. काय घातलं का ते? काय घातलं ते? थंडी वाजते. हा. हां हा. ठीक आहे कर ना आता. स्टडी कर चल. मित्रांनो दुपारचे 2:45 वाजलेत पण अजून पण बिर्याणी तयार व्हायला वेळ आहे. त्याच्यामुळे म्हटलं थोडंफार वाचन करू. एखादं पुस्तक वाचून घेऊ. आणि तुम्हाला माहिती कई चांद थे सरे आसमा हे पुस्तक वाचतो. पुस्तक जरा किचकट वाटतंय. म्हणजे काय त्याच्यामध्ये ना उर्दू शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत. तर जरा थोडंसं अवघड वाटते. पण येस स्टडी तर चालू आहे. वाचावं तर लागेल. आणि हे आहे पुस्तक. बिर्याणी तयार होईपर्यंत अभी पढाई. प्रचंड भूक लागली. आता हे बिर्याणी फायनली झाली आहे बघा. हे बघा झाली आहे. पण भूक एवढी प्रचंड लागली की शेंगदाणे वगैरे खाऊन पोटाची आग विझवतोय. अजून 10 मिनटं. 10 मिनटानंतर मस्तपैकी ताट लागणार आहे आणि मस्तपैकी बिर्याणी खायची आहे. सगळी तयारी ओके झाली, रेडी झाली. आणि आता शेवटचं बाकी बिर्याणीसोबत खायला कांदा, लिंबू आणि काकडी. कांदा तस नाहीये. नाही नाहीये. ठीक आहे जाऊ दे. दाखवतो तुम्हाला. हे देखो काकडी कापलेली आहे. अभी लिंबू कट रहा है. आता खायचं आहे बिरयानी. बिरयानी और ये देखो हमारी बिरयानी रेडी है. आहा मस्त झालं काशू. हम खाते हैं अभी बिर्याणी. काय करतो तुम्हाला शेवट ताट दाखवतो मस्तपैकी. नंतर थोडंसं दे सुरुवातीला. ये देखो. खरं म्हणजे आम्हाला आज दम बिर्याणी करायची होती. पण तुम्हाला म्हटलं ना मगाशी की आमची सुरुवात खूप उशिरा झाली. त्याच्यामुळे काय मी साधीसुधी बिर्याणी बनवली. पण एकदम चवीला छान झाली. गरम आहे पण भूक लागल्यामुळे खाणं सुरू आहे. बाय.